तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला सोयाबीन काढायचे नाही कारण की आज पहाटे 5:30 वाजल्यापासून पाऊस होता. तर 10 वाजेपर्यंत पाऊसच चालू होता. म्हणजे आणि मोठा पाऊस नव्हता, थोडा थोडा होता. पण आज आभाळ सगळं भरून आलेले, तर त्याच्यामुळे आज सोयाबीन काढायची नाही. आजच्या दिवस सुट्टी सोयाबीन काढायला. आभाळ बघा ना, आज ऊनच नाही थोडं पण, आणि सगळं आभाळ आलेलं आहे. तर त्याच्या आणि सकाळी पाऊस आला होता ना, अगोदरच ओले रान तर त्याच्यामुळे रानातले झाला चिखल, त्याच्यामुळे आज सोयाबीन काढायची नाही. सकाळी ह्या गुरांना खायला ठेवलं होतं, बैल बसलेत. आता बैलांना आणखीन मी खायला आणणार आहे, परंतु आता गारून गुरच चरायला जाणार आहेत. सीता थांबा, हिरे तुला खायला आणतो. थांब, मी मुरघास काढून ठेवलं कॅरेटमध्ये, आणतोच. आता ह्या 3 गाया वरच्या सोडल्यात मी चरायला. आज जर पाऊस आला नसता ना, तर गुरं आपण काल शेतात चारले ना, तर या सोयाबीनच्या शेतात चारायचे होते गुरं. म्हणजे एक तास 1.5 तास गुरं चारले असते ना. मग त्याच्यानंतर पप्पा जाणार होते सोयाबीन काढायला. म्हणजे पप्पा आम्ही सोयाबीन काढायला जाणार होतो, आणि 1.5 तासात गुरं जगले पण असते, कारण की चारा चांगला आहे शेतात. पण आता शेतात जनावरं जाऊन द्यायचे नाहीत, कारण की पाऊस पडला ना तर ओलं शेत तुडवतं फार. आज गुरं जाणार आहेत तळ्यावर चरायला, पण त्यांना सवय ना काटणार द्यायची. तर आजवर तिकडे काटवणात गेलते ते गंगान ते, त्याच्यानंतर पप्पाने वापस आणलेत. आता गुरं जातील आज तळ्यावर चरायला. मी आता आणून बैलांना मुरघास खायला टाकलाय. काय आलो आलो. आणि हे इथं कॅरेट मधला मुरघास इकडे ह्या पिल्याला ठेवायचा आहे. हे लाकूड इथं नाही तर कॅरेट हे सांडत आहे. लाकडाखाली थोडं दबून ठेवलं ना कॅरेट, मग लवकर सांडित, म्हणजे खाल्ल्यावर सांडित आहे. नाहीतर कॅरेट मोकळं ठेवलं ना, अर्धा खाल्लं की सांडित आहे. आणि खिलेरीला कुट्टी हे बघा, हे कॅरेटमध्ये थोडीशी कुट्टी आहे, तर ती नंतर खिलेरीला ठेवायचं बैलांचं खाऊन झाल्यावर. तसं सकाळी खाल्लं खिलेरीने. गावरान गुरं चरायला गेल्यावर ह्यांना खायला टाकून घेतले. ह्या जर्शा गायांना 1-1 कॅरेट टाकले. पलीकडे मेंटासला अर्धा, जर्शाला 1-1, हारण्याला 1 कॅरेट. आता बैलांना कुट्टी ठेवायची. ही निपेरची नाही बरं का, ही बाजरा गवताची कुट्टी आहे. निपेरची कुट्टी बैल खातच नाहीत, ही बाजरा गवत आहे. म्हणजे ह्याला पानं जास्त आहेत, तर थांबा, पाला जास्त आहे त्याच्यामुळे बैल खातात ही कुट्टी. सर्जाला पण हीच ठेवली, चिमण्याला हीच ठेवली, खिलेरीला निपेरची ठेवली, आणि ही बाजरा गवताचीच कुट्टी हिऱ्याला ठेवायची. ए पिल्या उठ, प्ल्या उठ उठ, सांड. हा तू सांड, तुला सांडायलाच कॅरेट ठेवतो मी. धर सांड. त्यांनी मुरघा सांडित आहे, कुट्टी सांडित आहे, नीट खातच नाही हे वासरू. भैयानी जर्शी गाय ते चरायला सोडले. तिथं 2 गाय खात्यात, आणि समोर तिकडे 1 गाय खाती. आज बैल मी सोडलेच नाही. हे रान कसं आता ताजा पाऊस पडला, तुडवून शेत कडक होईन, त्याच्यामुळे बैलाला जागेवरच खायला टाकले. आत्ता वाजले 4. गुरं चरायला गेल्यापासून काहीच नाही, घरातच बसून होतो आम्ही. थोडंसं मी बाजरा गवत कापून आणलं, त्याच्यानंतर घरातच होतो. आत्ता 4:15 वाजलेत. ह्यो आपला हरण्या, तर ह्याला बाजरा गवतच खायला टाकले, आणि ओला चिखल आहे ना, त्याच्यामुळे हरण्याला बी कुठं बांधला नाही चरायला. त्याला सकाळी नाही पेरत, संध्याकाळी बाजरा गवत आहे, त्याच्यामुळे तो खायला लागला आहे. आणि आपली मेंटास आहे ना, तेव्हा तिकडं रस्त्याच्या कडीला बांधली मेंटास, कारण की तिच्या खालचा गोठ आहे ना थोडासा कोरडा पडेल, त्याच्यामुळे मेंटासला पण आता बाहेर बांधले रस्त्याच्या कडीला. असे चालू आहेत आपले काम आवरायचे. हिऱ्याला दूध प्यायला सोडलं होतं, खिलेरीला पाणी पाजले. आता बैलांना पाणी पाजून आणले, तर लगेच खालचं शेण उचलून घेतो बैला खालचं. सरजे अलीकडे, ए सरजे. आम्ही सोयाबीन उघडी केली ती, आता सोयाबीन झाकून घ्यायची. मी आता गुरांचीच वाट बघतोय की गुरं कधी येतील चरून तरी, कारण की आज वेळ गेले होते चरायला, तर त्याच्यामुळे गुरं आता यायला पाहिजेत. मला घंटी वाजल्याने वाटते राणीची. मग बघतो गुरं आलीत का. आपली मेंटास आवाज देते, मेंटासला पण घरी आणायचं आहे, कारण तिची जागा वाढली आणि ती चरायला बांधलीत, खाल्ले बी तिने, गुरं बी आलीत. अगोदर ह्या गुरांना बांधून घेतो मी. सीताला आणि त्यांना बांधतो. गावरांग सीता काबरी वरच्या शेडमध्ये तिघच असतात ना, तर मी तिकडं जातो बांधायला वरच्या शेडमध्ये. आले तर दादा शिवश्रीचं लाकूड नीट करावं लागेल यार, म्हणजे अर्ध्यात आलं आहे तर ते पडू शकते कधी बी. हां, तर ते दूर एक बाजूला करावं लागेल शिवश्रीची, कारण की तिच्या पार गळ्याला चिटकाय गेले. ते एका साईडला झाले ना, त्याच्यामुळे गळ्याला चिटकाय गेले. तेवढीशी काय होत नाही तिला. हे शुभश्री, शुभश्री चल
हे गावरान गावरान चल चल. ह्या दोघाला बांधतो मी आणि काबरी एक येते मागून काबरी. ए गावरान नाही 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 म्हणजे खायला लागला होता पण नाही खात. त्याला तेवढं कळतंय ना, हुशार आहे तो. आणि हे तर काय राड झाली रे पावसाने, पाणीच आटत नाही बरं का. आता थोडा जरी पाऊस पडला ना ह्या रस्त्याचं आपलं पाणीच झिरपत नाही, म्हणजे आटतच नाही. हे काबरी काबरी हाय काबरी आहे. अगं काबरी नाव आहे हिचं, ऐकतच नाही ग ही. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 6:30, 6:27. तर बाहेर तर उजेड आहे, बाहेर तर दिसते, पण आपल्या गोट्यात लवकरच अंधार पडतो. आणि गाया सगळ्या बांधून झाल्यात, म्हणजे तिकडे लाली वगैरे बांधलेत. ही वृंद आहे, वृंदाच्या पलीकडून लय गॅप आहे यार. अलीकडं आली का गाय, इथं बी लय मोठा गॅप आहे. हे दोघं लय चिटकून झालेत, म्हणजे चिटकूनच लागतात, म्हणजे दूध काढायला परत सोडबांध करायची गरज नाही. आणि मी आलोय बकेट घेऊन दूध काढण्यासाठी. आपण हरण्याला आता दूध पाजत नाहीत, हरण्याला लय मोठा झाला. गिर गाय लवकर गाभच राहत नाहीत, हाच प्रॉब्लेम. आटल्यावरच गाभ राहतात त्या, म्हणजे दूध कमी द्यायला लागल्यावर. हे हरण्या प्यायचे तुला पाणी, पण तू मागाच दाखवलं होतं तुला ह्याच्यात पाणी लय कमी, पण हरण्याला मी पाणी दाखवलंच होतं. मी आलोय गंगा पली का सर. तर मी आलोय बकेटीत पाणी. आपण प्लास्टिकच्या बकेटीतच दूध काढतो, पण बकेटी चांगल्यात प्लास्टिकच्या, म्हणजे जीर्ण झालेल्या नाहीत आणि काय गरम दूध नाही, त्याच्यामुळे चालतं आहे प्लास्टिकमध्ये. आणि काय थोडं वेळ राहतं, इथून गेलं ना लगेच स्टीलच्या पातेल्यात नेऊन टाकायचं. मग गायला मी असं पाणवतोय गंगाला. आपल्या गाया तशा शांत आहेत, मी बोलतोय म्हणजे नवीन दुसरं व्यक्ती जमत नाही. दूध काढणाऱ्याशिवाय दुसरं कोणी आलं ना मग त्यांना जवळ आलेलं जमत नाही दुसरं कोणी. नाही तर दूध काढणाराचा त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. हे बघा पोटच पाय बांधले ना, पाय बांधायची वगैरे काही गरज पडत नाही गंगाला, वृंदाला, खिलरीला. आता नवीन त्या सीतान ते काय माहीत नाही त्यांचं. नाही तर बाकीचे लोक तर गिर गायचे पाय बांधतातच, म्हणजे दूध सांडत वगैरे नसते, काय नसते. नाहीतर ह्या गाया कधी कधी मच्छर झाला, दुसऱ्या गुरांनी धक्का दिला किंवा कशाला भिल्या, सांडतात दूध कधी कधी. अरे बघा अशी गाय झाली पाणून आता. पण आता फोन धरायला कोणीच नाही त्याच्यामुळं, आणि नवीन कोणाला जवळ पण देत नाही. मी दूध काढून घेतो. आता गंगा लय कमी दूध देते, पण तरी पण मी आता गंगाचं दूध काढून घेतो. बरं चाल देऊ का टोपलं मग? काय तू ही टाकायची का? टाक अंदर. नाही नाही भाजली का भाजायची आई? बरं भाजती. आणि ही इकडं तर आपला चालू इकडं स्वयंपाक बनवायचं आईचं. आज उजेडच आहे, किती लवकर स्वयंपाकाला लागली आई, कारण की शेतातलं काही कामच नव्हतं. आज आईने गुरांचं पण केलं ना, थोडं गाया सांभाळत भैया शेणगाडीपर्यंत. नाहीतर आईने आज शेतातलं तर काही काम नाही केलेलं, म्हणजे घरीच होती. ए मोते का रे मोते. आणि इकडं चालू आपला स्वयंपाक करायचा. आजचा स्वयंपाक तर चुलीवरच आहे, कारण की गॅस संपलेला आहे. म्हणजे आणि गॅस असलं ना तरी ज्यावेळेस पाऊस नसतो ना तेव्हा आई चुलीवरच बनवते. आणि आज गॅस पण संपलेला आहे, पण आज आई घरीच होती, तसं बी आईने चुलीवरच बनवलेला असता स्वयंपाक. आज चुलीत जाळ आहे का नाही? इजलंय का फूक बरे. आता बघा चूल जाळ कसा मोठा होतोय फुकल्यावर. सरपान सरदलेले आई. लागला जाळ असं फुकलं ना. मी लहानपणी ना, म्हणजे आता लय दिवस झाले मी तर थंड पाण्याने आंघोळ करतो, पण लहानपणी झोपेतून उठलं की चुली पुढे बसायचं, आपलं पाणी गरम करायला आंघोळीसाठी. तेव्हा बी असंच फुकावं लागायचं. आता चांगला जाळ लागलाय. आणि परत संध्याकाळी ना मित्रांनो भरपूर पाऊस झाला, आणि पाऊस चालूच आहे.